नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 2020 चा तो 15 जूनचा दिवस. देशामध्ये कोविडची लाट आलेली होती. आपण सगळे घरामध्ये बंदिस्त होतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती एक बातमी आली 15 जून 2020 ला आणि त्याच्यामध्ये सीमेवरती गलवानमध्ये एक चकमक झाली. चीनी सैनिकांनी संतोष बाबू ह्या आपल्या कमांडिंग ऑफिसरला ठार मारल्याची ती बातमी आलेली होती आणि देशामध्ये एकच गजब उडाला. ते संतोष बाबू तुम्हाला आणि माझ्या कायमचे स्मरणात राहिलेले आहेत. त्यांनी जी देशाची सेवा केली त्याच्यासाठी तुम्ही आणि मी आज सुद्धा त्यांचे ऋणी आहोत. सीमेवरती एक नियम असा असतो आपल्याकडे, की हातामध्ये शस्त्र बाळगलं जात नाही. दोन्ही देशांनी ठरवलेली एक बाब आहे आणि दोन्ही देशांच्या ज्या सैन्याच्या तुकड्या असतात, त्या आपापल्या भागामध्ये गस्त घालतात. कुठे काही घुसखोरी झाली आहे का? म्हणून त्यांचं चेकिंग सतत चालू असतं. परंतु हातात शस्त्र घेऊ नये असा संकेत आहे आणि तो एक दोन्ही बाजूंनी पाळला गेलेला एक रिवाज आहे. त्याच्यासाठी आपलं ॲग्रीमेंट सुद्धा आहे चीनसोबत. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, तर चिनी सैनिकांची जी तुकडी आहे, त्यांनी काही घुसखोरी केली. त्याच्याबद्दल आपल्या सैनिकांनी आक्षेप घेतला. त्यावेळी ते चिनी सैनिक जे आहेत, ते हातामध्ये मोठाले सिमेंटचे खांब घेऊन आलेले होते आणि ते नुसते सिमेंटचे खांब नव्हते, तर त्याला काटेरी तार गुंडाळलेली होती. म्हणजेच त्यांच्या हातामध्ये एक अत्यंत घातक असं हत्यार होतं. सैनिकांनी हरकत घेतल्यानंतर जो गडबड ऐकू आली म्हणून संतोष बाबू तिथे बघायला गेले, की नेमकं काय झालंय. त्यांनी त्या पलीकडच्या चिनी सैनिकांशी संवाद साधला, परंतु चिनी सैनिक काय ठरवून आले ते माहिती नाही. त्यांनी संतोष बाबूंवरती हल्ला केला आणि त्यांना उचलून टाकून दिलं. अ, अशा प्रकारे आपला कमांडिंग ऑफिसर गतप्राण झालेला बघितल्यानंतर भारतीय सैनिकांना थांबता आलं नाही. त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी चिन्यांवरती अशी चढाई केली, की असं म्हणतात, की जवळ-जवळ 40 ते 50 चीनी सैनिकांना त्यांनी यमसदनाला पाठवलं. चीनने आजपर्यंत हा आकडा कन्फर्म केलेला नाहीये. ते फार तर 4 ते 5 जणांचा आकडा देतात. परंतु खरी परिस्थिती हीच आहे, की जवळ-जवळ 30 ते 40 ते 50 चीनी सैनिक त्या दिवशी गतप्राण झाले. संतोष बाबूंची ही घटना जी आहे त्याच्याने पूर्ण देश ढवळून उठलेला होता. आमच्या ओळखीमधले सैन्यातले एक अधिकारी आहेत आणि त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी एक मुद्दा सांगितला आणि मी पण चक्रावून गेले. ते म्हणाले, की चिन्यांनी एक मोठी चूक केली. म्हटलं काय चूक केली? नाही त्यांनी संतोष बाबूला मारून टाकायला नको होतं. तर म्हटलं तो तर प्रमुख आहे, तो पुढे होता आणि तो पुढे होता त्यामुळे त्यालाच पहिल्यांदा त्यांनी उचलला. तर ते म्हणाले, "हां, ते बरोबर आहे, परंतु त्यांनी एक चूक फार मोठी अशी केली, की संतोष बाबू हा कमांडिंग ऑफिसर होता आणि कमांडिंग ऑफिसर जे सांगतो ते संपूर्ण पथक ऐकत असतं. ती जी तुकडी असते, तिची एक शिस्त आहे आणि त्या शिस्तीनुसार आपला कमांडिंग ऑफिसर जी आज्ञा देईल ती पाळण्याची त्यांची मनिषा असते. कारण त्यांना माहिती आहे आपला कमांडिंग ऑफिसर हा आपल्या हिताचं 100% ध्यान देणार त्याच्याकडे आणि आपल्या हिताच्या विरोधात कुठल्याही आज्ञा आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत. तेव्हा कमांडिंग ऑफिसरचं ऐकायचं ही नुसती शिस्त नाही, तर ती श्रद्धा पण असते सैनिकाची. त्या सीमेवरती लढणाऱ्या सैनिकाची ती श्रद्धा असते. या सैनिकी अधिकाऱ्याचं म्हणणं असं होतं, की तो कमांडिंग ऑफिसर मारल्यामुळे त्या सैनिकांना आवर घालणारा कोणी उरला नाही. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा कोणी उरला नाही. मग ते सगळे जे बरसर्क झाले आणि त्यांनी एकच कापाकापी सुरू केली आणि चिनी सैनिकांना त्या सगळ्याचा अर्थ कळला. तो 40 ते 50 सैनिकांचा प्राण गेल्यानंतरच त्यांना कदाचित आपली चूक काय झाली ते उमगली असेल. ह्या सैनिकी अधिकाऱ्यांनी मला ती जी गोष्ट सांगितली, ती माझ्या कायम स्मरणात राहिलेली आहे. शिस्तबद्ध संघटना जी असते, त्या संघटनेमध्ये कमांडर मोठा असतो. कमांडिंग ऑफिसर जो असतो, त्याला अत्यंत महत्त्व असतं कारण त्याच्या हाताखालचे सैनिक
त्यांनी दिलेला हुकूम पाळत असतात. ते दुसऱ्या कोणाचाही हुकूम पाळणार नाहीत. ते फक्त त्या माणसाकडे बघतात आणि तो जे सांगेल तो माणूसच तिथे नसेल तर वातावरण जे आहे, ची संपूर्ण घटना जी आहे ती हाताबाहेर जाते, आवाक्याबाहेर जाते आणि मग चिन्यांना, त्या सैनिकांना आवरणं कठीण झालं. ही गोष्ट आज कशासाठी आठवली मला, तर मित्रांनो इराणमध्ये आज तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. कल्पना करा तुम्ही, की इराणचे सर्वोच्च नेते अ, अली खामेनी ह्यांना त्यांना असलेल्या धोक्याची कल्पना दिली गेलेली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं, की तुम्ही बंकरमध्ये जाऊन राहा, म्हणजे भुयारात जाऊन बसा तुम्ही, कारण तुमच्या जीवाला धोका आहे. तेव्हा अली खामेनी यांनी सांगितलं, की इराणमधल्या बहुतांश लोकांकडे खंदक नाहीयेत. त्यांच्या घराला खाली तळघरं नाहीयेत. उद्या जर का बॉम्ब वर्षाव झाला, तर त्या प्रजेला जो धोका आहे, तोच धोका मला आहे. माझ्याही घराला खंदक नाहीये. पण म्हणून मी तळघरात किंवा त्या खंदकात जाऊन बसणार नाही. बंकरमध्ये जाऊन बसणार नाही. कारण त्यांना जे भोगायचं आहे, तेच मी भोगणार आहे. इतकं बाणेदार उत्तर त्यांनी दिलं. इतकंच नाही तर असं म्हटलं जातं, की त्यांचं जे निवासस्थान आहे, त्याच्या एका भागामध्ये त्यांची कुटुंब राहत होतं. दुसऱ्या भागामध्ये त्यांचं ऑफिस होतं. तेव्हा ते स्वतःच्या परिसरातच होते. घरामधून ऑफिसमध्ये गेले. तिथे 40 वरिष्ठ नेत्यांची बैठक चालू असताना फार काय मोठं तुम्हाला इंटेलिजन्स लागत नाही अशासाठी. कारण खामेनी कुठे राहतात हे तर जगजाहीर आहे. ते लोकेशन काय शोधायला काय फार मोठी बुद्धी नाही लागवायला लागत लावायला लागत. आणि त्याला पिन पॉइंट हल्ला करणं यालाही बुद्धी नाही लावायला लागत. अमेरिकेने नेमकं साधलं काय? इस्रायलने नेमकं साधलं काय? की अली खामेनी ह्यांचा खात्मा झाला. त्यांच्या कुटुंबावरही म्हणजे केवळ ते तुम्हाला जर का माहिती आहे की तिथे मीटिंग चालू असणार आहे, तर तुम्ही ऑफिसची बिल्डिंग उडवू शकला असतात. तुम्ही त्यांचं निवासस्थान सुद्धा उडवून दिलं. याचा अर्थ स्पष्ट आहे, की त्यांना कुटुंबासहित तुम्हाला नष्ट करायचं होतं. आणि मग काय झालं लक्षात घ्या. केवळ अली खामेनी नाही गेले. 40 सर्वात वरिष्ठ जी सर्वोच्च मंडळासारखी जी कोणी सरकारमधली महत्वाची मंडळी होती, त्या सर्वांना प्राण गमवावा लागला. आता कल्पना करा तुम्ही, की एक साधा गलवानची ती झालेली चकमक, तिथला एक कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू, ह्याला जेव्हा तुम्ही त्याच्यावर हल्ला केलात आणि त्याला संपवलात, त्यावेळी तिथे असलेले सैनिक जे होते, ते बरसर्क झाले आणि मग त्यांना आवरणारा तिथे कोणी उरला नाही. कारण आता हुकूम पाळायचा कोणाचा? तो हुकूम पाळायचा कोणाचा आणि ऐकायचं कोणाचं, हे जेव्हा परिस्थितीमध्ये क्लिअर नसतं, त्यावेळेला सैनिक बरसर्क होतो, हे लक्षात घ्या. आणि तीच चूक आज अमेरिकेने इराणमध्ये केलेली तुम्हाला दिसेल, की केवळ त्याच्यावर थांबलेले नाहीयेत. हे 40 जण तर झालेत. त्याच्यानंतर जो अपॉइंट झाला पंतप्रधान म्हणून पंतप्रधान नाही, त्यांचा सक्सेसर म्हणून त्याला सुद्धा आराची त्याची सुद्धा हत्या केली गेली. नवा डिफेन्स मिनिस्टर नेमला गेला, त्याची सुद्धा हत्या केली गेली. म्हणजे जे कोणी पुढे येतायत आणि तो पदभार स्वीकारतायत, त्यांना सुद्धा मारून टाकलं जातंय. म्हणजे ह्याचा अर्थच असा आहे, की ऑर्गनायझेशनमध्ये अनेक पातळ्या असतात आणि त्या पातळ्यांवरून काम चालत असतं. तुम्ही ज्यावेळेला सर्वोच्च पातळीवरचा नेता काढून टाकता, मला तुम्ही सांगा, की काही दिवसांनी अमेरिकेला ज्यांच्याशी बोलणी करायची आहेत, असा कोण नेता असणार आहे तिकडे? कल्पना करून बघा तुम्ही. म्हणजे एक उदाहरण देते, की समजा भारतामध्ये अशाच पद्धतीने तुमची सेंट्रल मिनिस्ट्री आहे, बरोबर? कॅबिनेट आहे. अख्खं कॅबिनेट तुमचं संपवून टाकलं समजा. ते संपवून टाकलं. भाजपच्या संसदीय मंडळाने पुन्हा एक नवा पंतप्रधान नेमला. त्यांनी शपथ घेतली. त्यांनाही काढून टाकले. तुमचे राष्ट्रपती त्यांना उडवले. तुमचे चीफ जस्टिस त्यांनाही उडवलं. काय होईल भारतामध्ये? कल्पना करून बघा. मग खालचे जे लोक असतील, त्यांनी निर्णय कसे घ्यायचे? ते त्यांच्या बुद्धीनुसार, कुवतीनुसार निर्णय घेत चाललेले आहेत. आज जे इराण प्रतिहल्ले करताना आपल्याला दिसतोय, ते प्रतिहल्ले
करा किंवा करू नका, कसे करा, हे सांगणारं वरिष्ठ मंडळ तिकडे नाहीये. तरी देखील ते व्यवस्थित चाललेले आहेत, कारण कधी ना कधीतरी असा हल्ला होणार, तेव्हा आपण काय करायचं हे ठरलेलं आहे. त्यानुसार खालची माणसं आज वागताना दिसतायत. परंतु असं झालं तर काय करायचं? हे जे सिनेरिओ आहेत, ते जेव्हा संपायला लागतील आणि नव्या परिस्थिती जन्माला येतील, तेव्हा ते जे अननुभवी लोक आहेत, त्या लेव्हलवरच्या लोकांना वरिष्ठ लेव्हलचा एक्सपिरियन्स नाही, अनुभव नाही. अनुभव नसलेला माणूस निर्णय घेणार आहे आणि अत्यंत घातक निर्णय घेणार आहे, हे लक्षात घ्या. संतोष बाबू आणि त्यांच्या हाताखालचा सैनिक, त्या सैनिकाला जे सुचलं ते त्यांनी केलं त्याच्यानंतर. कारण त्याला आज्ञा देणारा कोणी उरला नाही, त्याला आवरणारा कोणी उरला नाही. अशी अवस्था आज इराणमध्ये अमेरिकेने करून ठेवलेली आहे. आणि ही सर्वात घातक गोष्ट आहे. कारण तिचं पर्यवसान कशामध्ये होईल हे ठरणं अवघड आहे. त्याचं प्रिडिक्शन करणं सुद्धा अवघड आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीचा फायदा म्हणा किंवा गैरफायदा म्हणा, कसा घेतला जाईल ह्याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे आणि तोही तुम्ही जरूर बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.